उद्याला रामनवमी आहे आणि रामनवमीचा उत्साह नागपुरात मोठा असतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या झाक्यासुद्धा निघतात। या वर्षीच्या झाकीमध्ये मात्र धुरंधर सिनेमातला विलन जो आहे तो त्रेतायुगातील रावणाच्या रूपामध्ये या ठिकाणी दिसणार आहे। रहमान दकेट जो विलन आहे त्याला या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। त्रेतायुगातला रावण अशा प्रकारचा त्याची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी राक्षस पाहायला मिळते आहे आणि भगवान श्रीरामाच्या हस्ते कुठेतरी त्या राक्षसावर जो आहे तो वार केला जातो आहे, धनुष्याचा वार केला जाणार आहे। अशा प्रकारची ही झाकी जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। चित्रकारांनी अगदी हुबेहूब या ठिकाणी जर आपण बघितलं तर झाकी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत चित्रकार मनोज बिंड आहे। भाऊ काय सांगाल, काय नेमकं हे जे दृश्य तुम्ही साकारलेलं आहे याच्या मागचा उद्देश होता? दरवर्षी रामनवमीमध्ये सगळे विषय तर राहतात, जसे शंकर भोलेनाथ, हनुमानजी, गणपती वगैरे सगळे विषय राहतात। पण आता मागच्या वर्षी जो पिक्चर आलेला आहे धुरंधर, त्यामध्ये ते रहमान डकेत जो दाखवलेला आहे, तर आम्हाला एक कंपनीद्वारे अरोमा हर्बल कंपनीद्वारे एक नवीन थीम देण्यामध्ये आली आहे। त्यामध्ये रहमान डकेत त्याला रामद्वारे, जसं आता त्रेतायुगमध्ये एक सुरू झालेला आहे आणि रामद्वारे त्याच्या वध करताना ही जागी साकारण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये भविष्यात कुठेही असं घडावं नाही आणि रामाने नेहमी अशा प्रकारे अशा राक्षसांचा वध करावं आणि त्या रहमान डकेत सोपेत आपण खर आणि दूषण असे दोन राक्षस पण दाखविलेले आहे आणि रामद्वारे हे तिघांचाही वध करण्यात अशी झाकी आम्ही साकारलेली आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर भगवान श्री रामाचा अवतार जो आहे तो जे दुश्मन आहे किंवा वाईट प्रवृत्ती आहे त्याला नष्ट करण्यासाठी असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या त्रेतायुगातला रावण म्हणून जे आहे ते या ठिकाणी रहमान दकेटला साकारण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारची झाकी उद्या शोभायात्रेमध्ये नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।